त्या आदर्श व्यक्तिमत्वाचा श्रीराम विठ्ठल रखुमाई मित्रमंडळ, मनात घर करणारी माणसं आणि त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ ढोंगऱ्याचा पाडा महेशजी ढोंगरे आणि बंटीजी फडके यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात येतोय. धन्यवाद. यस, वळूया आपण या सामन्याचा पूर्वार्ध. ओ टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. दर्शनी सामना असेल काव्य 11 तिरंगा दुंद्रे विरोधामध्ये आहेत आर्यन 11 बुर्दुल. मॅचकडे बोलतोय अंपायर सिग्नल. गेम इज ऑन. पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवलंय. ऑफ साईडच्या दिशेमध्ये खेळलेला स्ट्रोक होता. फिल्डर आहेत तिकडे सुधीर. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. प्रोटेक्शन छान पाहायला मिळालं. अगदी आपण पाहतोय टीमचं अकाउंट ओपन केलं. यावेळेला फलंदाजी करत असताना प्रसन्न पाटील आणि त्याला जोड देत असताना किशोर सिन्हारे. दुंद्रे विरोधामध्ये आहेत बुर्दुल. दोनही ताकदवर संघ, एकाच कॅलिबरचे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आज खेळताना ही लढाई जारी आहे. सामना भारी आहे. फटका खेळलाय. मिस टायमिंग स्ट्रोक की गुड स्ट्रोक अँड इज गॉन. सुपर सिक्सर. 6 रन्स. मिळते. खूप सुंदर आहे. सुरुवातीपासूनच प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येक स्ट्रोक वरती अगदी आता तेवढाच चांगला प्रतिसाद देतात. फुलरलेनचा बॉल आहे. या बॉलला खेळलाय फिल्डर आहे तिकडे प्रतीक. थोडेसे फंबल झालेत. समोरून नकार प्रसन्नाचा. रायगड टेनिस क्रिकेट शोमधील एक नामवंत क्रिकेट खेळाडू, खास करून गोलंदाजी ज्याची प्रमुख ताकद, आणि ज्या वेळेला TCC दुंद्रे या संघामधून खेळतो त्यावेळेला फलंदाजीमध्ये देखील तेवढाच चांगला वरदस्त या संघावरती त्याचा राहतो. प्रसन्न आणि त्याला जोड देत असताना आपण पाहतोय एका बाजूनं आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेला फलंदाज आहे किशोर सिन्हारे. आक्रमकता या दोन खेळाडूंकडे आहे. किशोर म्हटलं तर वडवली सारख्या मातब्बर संघाला ज्यानं 4 मिनिटं चित्त केलं होतं, तेही 100 सामना फलंदाजी करत असताना जिंकवला होता. आज इथे या मैदानामध्ये समोर आहेत भूषण पाटील. भूषण पाटील वरती आक्रमण चढवायचं होतं. जर्सी नंबर 99 सेलिब्रेशन टाइम अँड इट्स अ विकेट. महाराष्ट्राचा घमासान युद्ध. सुरुवातीला आपण पाहिलं की धावा बनताना पाहायला मिळाल्या. त्यानंतर मात्र महत्वाच्या गड्याची विकेट देखील आली आहे. 9 वरती बसलेला पहिला धक्का आपण बघितला इकडे. संघाची आपण जर पाहिली तर टोटल 9 आहे. 1 गड्याचा मोबदला. भूषण पाटील मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना P1 मध्ये पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय विकेट अखेरकार त्यानं संपादन केलेले आहे. सलग 3 विकेट जर गोलंदाजाने घेतले तर आदित्य पवार पालेखुर्द यांच्याकडून आपण पाहतोय 1000 रुपयाचा कॅश प्राइज लागलेला आहे. गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी मैदानामध्ये. यावेळचा बॉल उलट करायचा प्रयत्न होता. अमर पाटील आहेत मैदानामध्ये. कॅप्टन कूल. कट करायचा प्रयत्न पहा. अगदी आपण पाहतोय यावेळेला गोलंदाजी जी आहे ती छान आहे. खास करून या गोलंदाजाकडे आपण पाहिलं ना फिंगर रोल विथ ऍक्सलरेशन. पहा या बॉलला देखील मारायचा प्रयत्न राहिलाय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. पंचांनी लाईन आणि लेंथ वरती काम केलंय. अगदी आपण पाहिलं डिसिजन येतोय षटक समाप्तीचा. सुंदर गोलंदाजी. आत आलाय चेंडू. टप्पा पडल्यानंतर तिरप्या रेषेतलं वळण पाहायला मिळालं आणि अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. एका षटकाचा खेळ झाल्यानंतर 9 धावा धावफलकावरती, जिकडे 1 गड्याचा मोबदला. षटक क्रमांक 1 फिनिश. जय जय. गर्जा महाराष्ट्र, गर्जा महाराष्ट्र माझा. केळी रेवा वरदा कृष्णा कोयना भद्रा गोदावरी. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा.
काय संगीत होतं खऱ्या अर्थाने. 9 धावा धावफलकावरती. हे सागर मंथन आता जुळून आणतायत. डीजे मास्टरचं आम्ही नक्कीच कौतुक करू. पहिल्या षटकामध्ये बऱ्यापैकी आपण पाहतो की जी सुरुवात झाली होती असं वाटलं की आता धावण्यापासून थांबवणं, खास करून पॉवर प्लेला कॅपिटलाइज करतील, परंतु त्यानंतर आपण पाहिलं की भूषण पाटील नावाचं वादळ आणि त्या वादळानं पूर्णपणे शांत केलंय या वेळेला, ते म्हणजेच टीम काव्य 11 तिरंगा दुंद्रे संघाला. सुधीर आले, सुधीरवरती आक्रमण, सुंदर फटका. या वेळेला लेफ्ट हँडेड प्रसन्न पाटील यांचा चलवा पाहायला मिळतोय. सुपर ठोकलाय षटकार. त्याही गोलंदाजानं जर सलग 3 विकेट घेतल्या तर त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि आदित्य पवार यांचा आता कॅश प्राइज आपण पाहतो शेअर मार्केटला भाव वाढलेला आहे, त्यामुळे त्यांचं ते प्राइज आता दुगणं झालंय. 2000 रुपये देऊन त्या खेळाडूचा गौरव होईल. एकूण 3000चं आपण प्राइज पाहतोय. परंतु या फलंदाजांना थांबवेल कोण? प्रश्न होता, प्रश्नाचं उत्तर दिलंय सुधीर पाटीलनं. झेल तिकडे टिपला जातोय. प्रतीक कोपरकर होते मिड विकेट मध्ये, चांगला झेल. आणि आता मात्र हा धक्का बसतोय दुसरा टीम काव्य 11 दुंद्रेला. आगमन झालंय. आदरणीय विशालजी शांतारामजी पाटील यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच हे ज्या ट्रॉफी देण्यात आले ते आदरणीय विशालजी शांताराम पाटील यांचं मनपूर्वक स्वागत. नऊ धावा अगदी आपण पाहिल्या धावफलकावरती लागल्या होत्या. त्यानंतर आलेला षटकार संघासाठी जीवन संजीवनी ठरला. धावा मिळाला तिकडे 6 आणि 15 वरती पोहोचले. असं वाटलं की आता गाडी पुन्हा एकदा रोडवरती लागली आहे, परंतु त्यानंतर पुन्हा आपण पाहिलं की विकेट खेळामध्ये यश लाभलं गोलंदाजाला. सुधीर वेगवान गोलंदाज आहे, प्रसिद्ध कुस्तीपट्टू, महाराष्ट्र चॅम्पियन आहे. आज गोलंदाजी करत असताना इफट पा किती करंट आहे खेळाडूमध्ये, किती ऊर्जा लगावली जाते विकेटसाठी. आपण पाहिलं की अतोनात मेहनत करतात यावेळेला बुर्दुल संघाचे खेळाडू, ज्यांनी पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये हे ठरवलंय, मनामध्ये एकच निर्धार आहे त्यांचा की आम्हाला विकेट पाहिजे, विजयावरती आम्हाला शिक्का मर्तब करायचा आहे. मग आम्ही एकच मंत्र मैदानामध्ये अंमलात आणू, डॉमिनेशन प्रक्रिया. आणि डॉमिनेशन प्रक्रिया रंगमंचावरती सादर करत असताना आपण पाहिलं की त्यांना विकेट देखील मिळाल्या 2, त्याही महत्वाच्या फलंदाजांच्या. पुढचा बॉल ओव्हर द विकेटनं लेटकट केलाय, चांगला फटका, गॅप मधून स्ट्रोक एक्झिक्यूट, सुपर फटका. क्रिकेटमधील कलात्मक कलाविष्कार, बॉल सीमारेषा पार, चौकार. क्या बात आहे कॅप्टन कूल अमर पाटील मैदानाच्या आतमध्ये. आत्ता मात्र पुन्हा एकदा लढाईसाठी सज्ज. धावांचा पाऊस पडतो या मैदानामध्ये आणि सामने तितकेच आपण पाहतोय रक्तरंजित होत आहेत. वेगवान बॉल आहे यावेळेला, भन्नाट वेग पाहायला मिळाला. बंदुकीतून गोळी जणू काही, सुसाट वेग होता बॉलमध्ये. टप्पा पडल्यानंतर बॉलला इलिगेशन होतं, बॉलला बाउन्स देखील आपण पाहिला की पोषक असा मिळाला. आणि पूर्णपणे अमर मात्र हा बॉल काहीच आपण पाहिला की खेळू शकेल नाही. पहा क्रिकेटवरचं जे प्रेम आहे ना, अगदी आपल्याला माईलेकाचं प्रेम पाहायला मिळेल, बापलेकाचं प्रेम इथे आपल्याला पाहायला मिळतं सामन्याचा आनंद घेत असताना. हे क्रिकेट आपण जर पाहिलं ना, म्हणतात ना हे जीवन म्हणजे क्रिकेट, राजा हुकला तो संपला. अगदी तेच हे दृश्य आहे. सर्व प्रेक्षक वर्गाचं देखील स्वागत आहे. वेगवान बॉल आहे, वेगवान बॉल आहे, भरपूर वेग, भन्नाट वेग. सेकंड स्पेल इनिंग मधून सुधीरचा पहिला स्पेल होता. 11 धावा खर्च केल्यात, 1 गड्याचा मोबदला मोजावा लागला समोरील काव्य 11 तिरंगा दुंद्रे या संघाला. एकूण धावा 20 आहेत, 10च्या सरासरीने चाललेत, 2 गड्यांचा मोबदला. आपण 2 धक्के पाहिले, 10ची सरासरी एवढी सेफ असणार आहे का? प्रसन्न पाटील सारखा एक तितकाच चांगला ताकदीचा खेळाडू त्यांच्याकडे जरूर आहे,
त्याची गोलंदाजी खेळणं म्हटलं तर मग भल्या भल्यांना तो 4 मुंड्या चित्त करतो, आसमान दाखवतो. परंतु आज या मैदानावरच्या मागील सामन्याचा अहवाल पाहिला, त्या आधीच्या पहिल्या सामन्याचा अहवाल पाहिला तर 80 धावा देखील किफायतशीर ठरत नव्हत्या. मॅचमध्ये धावा शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहिलं की सामने रंगतदार पाहायला मिळाले. त्यामुळं या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळण्यासाठी आक्रमण आणि जास्तीत जास्त मोठी इन्व्हेस्टमेंट करणं महत्वाचं आहे. महेशसाठी बॉल स्लॉटमध्ये पाठवलाय, पार्किंग प्लॉटमध्ये LED स्क्रीनच्या वरतून घातलाय आणि आपण पाहतो फेकून दिलाय, बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय सुपर सिक्सर. क्या बात आहे. प्रत्येकी फलंदाज मैदानामध्ये आपण पाहिलं होतं की अगदी प्रसन्न पाटीलनं सुरुवात केली होती 2 त्यानंतर आपण पाहिलं की किशोरनं अगदी आज मात्र थोडंसं नाराज केलं. अमर 2 चेंडू डॉट खेळले तर 4 सुरुवात केली मोठ्या फटकांना. आता महेश शेलार देखील धावांची अगदी आपली जी भूक आहे ती भूक मागवतोय. यावेळेला वेगानं बेट केलंय गोलंदाज आहेत भूषण पाटील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक फेकलं, अगदी आपल्या संघासाठी एक चांगली कामगिरी त्यानं केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याला नव्यानं मैदानामध्ये आणलं जातंय दुसऱ्या षटकासाठी आणि दुसऱ्या षटकाचा अहवाल आपण पाहतोय. त्याच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती आघात झाल्यानंतर बॅकअपची भूमिका पाहायला मिळते. लायगर आहेत, चांगला फटका आहे, चांगला फटका आहे, गॅप मधून मारायचा प्रयत्न, फिल्डर आहे त्यावेळेला प्रोटेक्शन चांगलं, फेकी तेवढी छान. धावा घेत असताना स्ट्राईक रोटेशन मध्ये सातत्यपणा टिकून ठेवलाय. अगदी आपण पाहतोय आपल्या पायामध्ये जो नॅचरल गुणधर्म आहे फ्लेक्झिबिलिटी पूर्णपणे तिचा वापर करत पॉपिंग स्क्रीचवरती 2 धावांची आपण एका धावेची माफ करा इथे मॅरेथॉन धाव त्यांनी घेतली. एका धावेनं धावफलक 27 आकड्यावरती 27 लॉस अप टू. लोवा फुल टॉस बॉल गॅप मधून सुपर फटका LCDच्या अलीकडच्या बाजूला निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर द टॉप, चौकार. छोटा भाव बात आहे, क्या बात आहे. अप्रतिम संगीत आणि अप्रतिम फलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, उत्कंठावर्धक फर्स्ट हाफ. खास करून फर्स्ट हाफ मध्ये आपण पाहतो की आपल्याला मग जोड जंगी सामना आपल्याला कमी पाहायला मिळतो. इथे फर्स्ट हाफ मध्येच तेवढाच ड्रामा, खास करून मग फलंदाजी एका बाजूनं आपल्याला तेवढी छान पाहायला मिळते. लगेच फलंदाजी सरसकट कत्तल देखील केली जाते मैदानामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती असताना. शेवटचा एक बॉल भूषण पाटील, चांगली गोलंदाजी, निर्णायक षटक हाताळत असताना आपल्या संघासाठी आतापर्यंत आपण पाहिलं या षटकामधून 11 त्यांना खर्च केल्यात. शेवटचा एक बॉल बचात्मक भूमिका सादर केली आहे. फिल्डर पोहोचतील का प्रश्न आहे. जीवाच्या आकांतानं दौड लगावली होती, बॅकअप दिलाय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मिड विकेटच्या खेळाडूंना धावत आले. बॅकअपचा प्लॅन अवेलेबल होता. यावेळेला टीम आर्यन 11 बुर्दुलकडे आणि दरम्यान आपण पाहिलं 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 33 धावा धावफलकावरती आपल्याला 11च्या सरासरीनं जमावताना संघ काव्य 11 तिरंगा धुंद्रे पाहायला मिळाला. 2 गड्यांचा मोबदला आहे. राया शिवराया अप्रतिम संगीत या परिसरातील, खास करून याच मातीतील भूमिपुत्र सनी फडके. अगदी आपण पाहतोय या संगीतावरती ज्यांच्या आपल्याला चांगली प्रतिकृती पाहायला मिळाली आणि या परिसरातील चांगले कलाकार अगाग पंची फेम आहेत ते. आणि खास करून अगदी आज आपण जर पाहिलं ना तर मग अनेकांच्या मनामध्ये त्यांचं नाव आहे. त्यांचं आपण स्वागत करू. प्रेक्षक कधी आपण जर पाहिलं ना कुठल्या मोमेंट न सामन्याचा आनंद, कोणी गर्लफ्रेंड सोबत बोलताना देखील सामन्याचा आनंद घेतोय. पा क्या बात आहे. फोन कट, गोलंदाज आदर्श कट करायचा प्रयत्न आहे. लटकट खेळलेत. फर्स्ट स्लिपला डिरेक्ट हिट काम बनून जाईल. बालम बहाल बचावलेत, बालम बाल बचावलेत. पा धावा घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा.
मेहनत करावी लागेल. ट्राय बट डोंट क्राय. एव्हरी डे, एव्हरी सिच्युएशन, एव्हरी मोमेंट यू विल ट्राय. आयुष्याच्या प्रत्येक घडीला, खेळाच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला प्रयत्नच करायचे आहेत. कारण प्रयत्न एक अशी किल्ली आहे जी तुमच्या नशिबात नसलेल्या गोष्टींचे देखील दरवाजा उघडते. हलक्या त्यानं फिंगर रोल केलेत. या वेळेला अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बॉल इलिगेशन, दमदार बॉल. गोलंदाज आदर्श पाटील, छोट्या सणीचा प्रतिभावंत खेळाडू, आज सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच संग्राम 11 नितलस वर्सेस स्वर्गीय उमेश दत्ता रोशन साई स्पोर्ट चिंद्रन. दोन्ही संघाच्या संघनायकानं रिपोर्ट 11 नितलस आणि रोशन साई चिंद्रन दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉससाठी लगेच संपर्क साधा. आदर्श पाटीलचं षटक पाहायला मिळेल. अगदी आपण जर पाहिलं तर या षटकामधून आतापर्यंत लाग दोन्ही साईडनं लागते ना, त्यावेळेला मधोमध्ये सापडणारा मात्र होरपळून नक्कीच जातो. 35 वरती आपण जर विचार केला तर यावेळेला टीमला धक्के बसलेत. त्यामध्ये आपण पाहिले की त्यांचे 4 फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर. यावेळेचा बॉल फटका खेळायचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक. अजून एक फिल्डर आहेत आणि प्रोटेक्शन चांगलं दिलं जात आहे. पुन्हा एकदा अजून एका फलंदाजाला बाद केलाय. सलग 2 विकेट संपादन आदर्श पाटील. अगदी आपण पाहतोय संघ अडचणीमध्ये सापडलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवीण सिनारे, याला इथून मात्र पाठवलं जाईल आणि जबाबदारी असेल त्याच्यावरती पूर्णपणे, कारण संघाचा डाव सावरायचा आहे. दुसऱ्या बाजूने आदर्श पाटील ऑन अ हॅट्रिक आहेत. हॅट्रिकसाठी कॅश प्राइज देखील आहे. राजेश पाटील यांच्याकडून आपण पाहतोय 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तसेच आदित्य पवार यांच्याकडून आपण पाहतोय 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. त्या बक्षिसाच्या खरं तर पटकावल्याच्या उंबरठ्यावरती उभा कारनामा करेल का मोहन पाटील यांच्याकडून देखील 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिकसाठी मैदानामध्ये. ऑन अ हॅट्रिक छोट्या सणीचा आदर्श पाटील, समोर प्रवीण. यावेळेला वाईट चेंडूचा इशारा पंचांकडून. आव्हान तर यावेळेला घोषित केला जातो. अगदी शाहरुख खानच्या स्टाईलनं अदा दिल्या आणि सांगितलं वाईट बॉल आहे. वाईट बॉलनं 1 धाव आता संघाला जरूर मिळेल. एका धावेनं धावफलक पुढे सरसावला जाईल. 36. 4चा मोबदला. पुढचा बॉल रिव्हर्स खेळायचा आहे. नाट्यमय घडामोडी. सरळ बॅटनं धावा बनवायचा प्रयत्न नाहीये. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय हा खेळाडू म्हटला तर मग या गोष्टींसाठी खास करून परिचय आहे. शेवटचा एक बॉल स्विंग करतोय हे जाणलं त्यानं आणि मग कुठेतरी हा चेंडू त्यासाठी ऑफ स्विंग येईल या उद्देशानं त्यानं जरूर आपल्या फलीचा फेस केला होता, परंतु संपर्क नव्हता. अजून एक डॉट बॉल. वारंवार निर्धाव चेंडू फेकले जात आहेत. सुपर गोलंदाजी पाहायला मिळतात. षटक संपलंय. इकॉनॉमिकल स्पेल 2 धावा आणि अगदी आपण पाहिलं की या धावा खर्च करत असताना 3 धावा खर्च केले, 2 गडी बाद केलेत. इकॉनॉमिकल स्पेल या छोट्या गोलंदाजासाठी एकदा जोरदार टाळ झाला पाहिजेत मित्रांनो. आदर्श पाटील 3 धावा खर्च करत 2 गड्यांना बाद केलाय. क्या बात आहे. क्रिकेट सोबत या देखील खेळा आता खूप आपण पाहतोय या क्रेज आली आहे. त्यामुळं अगदी भरपूर सारा चाहता वर्ग आपल्याला पाहायला मिळतो. काही संयुक्त चाहता वर्ग देखील आहेत, त्यांच्यासाठी संगीत होता. लीडिंग एज आहे. फर्स्ट स्लिपला फिल्डर आहेत महेश. या खेळाडूचं देखील आता इथे मात्र विकेट पडतोय आणि हा धक्का बसतोय टीम दुंद्रेला. फलंदाज बाद होतोय महेश शेलार. हेरा टाकाला.
36 वरती बसलेला धक्का. अगदी आपण आदर्श पाटीलची जी गोलंदाजी पाहिली त्या गोलंदाजीनं भुरुळ पाडली आहे ती म्हणजेच अनिल पाटील यांना. आणि त्यांच्या अगदी ATM मधून 500 रुपयाचा कॅश प्राईज यावेळेला आलेला आहे आदर्शसाठी. अगदी आपण पाहतोय ज्यावेळेला सामना संपेल त्यावेळेला त्याला हे पारितोषिक दिलं जाईल. 36 आहेत धावफलकावरती, जिकडे 5 गड्यांचा मोबदला. अगदी आपण जर विचार केला 8.6च्या सरासरीनं फलंदाजी होती. कम्प्युटरचा अहवाल आहे 43 पर्यंत पोहोचू शकतायत. यावेळेचा अहवाल तेवढाच आपण पाहतोय आपल्याला चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये पूर्णपणे इम्प्रेस करतायत बुर्दुल संघाचे छोटे छोटे खेळाडू. अंडर 90चा हा संघ आम्ही अगदी स्वतः या संघासोबत अनेक वेळा जोडले गेलेलो आहोत आणि त्यांचा आपल्याला परफॉर्मन्स तेवढाच छान पाहायला मिळाला आहे. त्यानंतर संघाचं उभारीकरण मग प्रवीण दादा असतील बुरबुलचे, ग्रामस्थ मंडळ असतील बुरदुलचे यांनी दिलेला सपोर्ट. आज संघ मात्र जबरदस्त कामगिरी करतायत. चला टॉससाठी संग्राम 11 नितलस आणि स्वर्गीय उमेश दादा रोशन साईस्पोर्ट चिंद्रण, तर चिंद्रणचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. संग्राम 11 नितलसच्या संघनायकाला विनंती आहे त्वरित आपण रिपोर्टिंग करायचे टॉससाठी. बाकीच्या फॉर्मॅलिटीज देखील कंप्लीट करायच्या, त्यामुळे आपण इनिंग ब्रेकच्या आधीच इथे या आणि त्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करा अशी सर्व संघनायकांना विनंती आहे. उद्याच्या संघाने देखील अगदी वेळेवरती यायचंय अशा देखील सूचना आलेल्या आहेत. 37 लस 5 विकेट. पुढचा बॉल चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. स्वतः स्क्रीज सोडली जाते. अंपायर फिंगर गोज ऑन अप अँड इट्स OUT आउट. नावाला तोड नाही रे, आमच्या एनडी पाटील दादांच्या नावाला तोड नाही रे, आमच्या एनडी पाटील दादांच्या नावाला तोड नाही रे, आमच्या एनडी पाटील दादांच्या नावाला तोड नाही रे. अगदी आपण जर पाहिलं अंकुश बॉम्बे यावेळेला गोलंदाजी करतायत. बुर्दुल संघ असताना की बॉम्बे या नावाची खरं तर आपल्याला एक वेगळीच क्लॅश पाहायला मिळते. खास करून ते प्रदर्शन एक खूप छान असतं. मग आपण पाहिलं अजय बॉम्बेचं नाव देखील तेवढंच आपण पाहतो प्रसिद्धीच्या होतं ते सध्याच्या परिसरामध्ये सध्याच्या घडीला. यावेळेचा बॉल फटका खेळायचा प्रयत्न हवेमध्ये खेळलाय. मिस टायमिंग स्ट्रोक, नो मॅन्स लँड मध्ये बॉल लँड होतोय. 2 धावा पूर्ण करतात खेळाडू. 3ऱ्या धावेचा प्रयत्न राहिलाय आणि समन्वय थोडंसं आपण पाहतोय यावेळेला मात्र पोहोचू शकले नाहीयेत. अगदी आपण जर पाहिलं तर मग इथे विकेट आले. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न होता. दिवेशला बाधवावा लागतंय. धावचितच्या स्वरूपात हा धक्का शेवटच्या बॉलवरती. धावा बनवू शकलेत 42. कम्प्युटरचा अहवाल खरा ठरलाय आणि अगदी आपण पाहिलं की 43चं टार्गेट आता सेकंड हाफमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. तर हे टार्गेट चेस करायचं आहे आर्यन 11 जयगावदे बुर्दुलला आणि डिफेन्स करायच्या धावा त्या म्हणजेच काव्य 11 दुंद्रेला. संघाचे पुरस्कर्ते आहेत विजय धरणेकर अकुर्ली आणि बलिराम पाटील जे सिद्धी करवलेचे पुरस्कर्ते आहेत. दोघांचं आपण नक्कीच स्वागत करू. तर मी विनंती करतो आमचे मान्यवर सन्माननीय बळीरामजी पाटील साहेब बोरदुल यासगावचे साबाई आणि त्याचप्रमाणे संघाचे स्पॉन्सर सुद्धा आहेत. त्यांच्या शुभहस्ते आपण करतोय या सामन्याचा नाणेफेकीचा कौल. एका बाजूला चिंद्रण आहे आणि दुसऱ्या बाजूला नितळस संघ तुम्हाला पाहायला मिळेल. रोशन साई स्पोर्ट चिंद्रण आणि संग्राम 11 नितळस या 2 टीम्समध्ये बळीरामजी पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये टॉस केला जातोय. हेड इज अ कॉल. चला चिंद्रण संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. थँक्यू सो मच बळीरामजी पाटील साहेब. टॉस जिंकलाय चिंद्रण संघ. थोडीशी चर्चा पण करूयात. सर्वात आधी निर्णय काय असेल? फिल्डिंग करू आम्ही. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये येऊन? या संपूर्ण विभागामधील एक नीटनेटकं आयोजन म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. काय म्हणाले या स्पर्धेबद्दल?
दरवर्षी यांचं आयोजन खूप चांगलं असतं आणि आम्ही प्रत्येक वेळी खेळतो. काय स्ट्रेंथ आहे सध्याच्या घडीला, टीमचा परफॉर्मन्स कसा सुरू आहे, समोर सुद्धा नितळस संघ चांगला संघ आहे, किती आव्हान असेल या संघाचं? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. चला खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. नितळस संघ पहिल्यांदा बॅटिंग करायचे, मघासपासून पाहिलं तर बऱ्याच वेळा 2 मॅचेसमध्ये 80 धावा झाल्या होत्या, त्यामुळे टॉस हारल्याचा फारसा फरक तुम्हाला पडलाय का? काय टॉसवर वगैरे काहीच नाही, कारण अजून डी वगैरे पडत नाही, त्याच्यामुळे टॉस एवढा इम्पॉर्टंट नाही आहे. पण 2 मॅचेस बघितल्या आम्ही, 80 धावा झाल्या, मग त्याच्यामुळे आम्हाला बॅटिंग आली, हे पण चांगलंच आहे. आणि आम्ही पण जर 16+ केला तर 100% आम्ही जिंकू. 2 दिवस खरं तर नितळस प्रीमियर लीग झाली, काही यंग टॅलेंट्स तुम्हाला मिळाले असतील. इकडे संघामध्ये काही नवीन चेंजेस पाहायला मिळतील का? नाही, काही चेंजेस वगैरे नाही, कारण मोजकीच मुलं आहेत, त्याच्यामुळे चेंजेस करू शकत नाही. आणि नवीन मुलं आहेत ते अजून थोडी घाबरतात वगैरे, त्यांना अनुभव नाही आहे, त्याच्यामुळे आस्ते करत घेऊ आणि पुढच्या वर्षी नवीन मुलं 100% उतरू. आयोजकांनी काहीच कसर सोडलेली नाही आहे, खूप चांगली स्पर्धा खरं तर आपल्यासाठी खेळवली जाते. काय सांगाल आयोजकांबद्दल? आयोजनाचं बोलू तेवढं कमी आहे, कारण असं आपल्या MIDCमध्ये आयोजन होतं. आणि एक चांगलं झालं की ज्या 8 संघांचा जो निर्णय आला आपल्या कमिटीकडून, तो एक नंबर उत्तम काम झालं. 10 संघामध्ये थोडी धावपळ होत होती, कारण 2 सामने जिंकू पण काही हाती नव्हतं लागत. आणि आता 2 सामने जिंकले तरी काहीतरी थोडं 19-20 होऊन जातं, त्याच्यामुळे हा चांगला निर्णय. आणि आयोजन तर एकच नंबर आहे. शेवननी कॉल केला की बाबा एंट्री ठेवतो, बाबा ठेव एंट्रीचा काय एवढा, त्याच्यामुळे शेवनचा आभार मानतो की त्यांनी मला एंट्री दिली इथे. चला खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. तर टॉस बॉक्समधून नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो चिंधरण संघाने आणि त्यांनी पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर नितळस संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय सचिनजी अनंत पाटील तोंडरे ज्यांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेसाठी 5व्या क्रमांकाचं पारितोषिक सुद्धा आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेत आणि त्या संघाचे पुरस्कर्ते आहेत. जर आपण आला असाल तर आपणास विनंती आहे आपण सन्मानाने या व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. धन्यवाद दीपक पाटील सर. रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणाशी अर्पितो अजन्म ही काया. जगदीश्वराशी ज्याची जोडली ख्याती, प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती. उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देतो. मानवंदना सर्वसामान्य शेतकऱ्याला असामान्य बनवणाऱ्या आणि इंग्रजांनाही कुळ कायदा बदलायला लावणाऱ्या लोकनेते दिवा पाटील साहेबांना. मानवंदना ज्ञानाच्या अतंग सागराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. मानवंदना मराठी मन जपणाऱ्या आणि हिंदुत्वासाठी झटणाऱ्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना. मानवंदना राष्ट्रासाठी झटणाऱ्या आणि राष्ट्रहित जपणाऱ्या तमाम मानवजातीला मानवंदना देत मी दिनेश पाटील बेलवली घेऊन चलतोय एका भव्य दिव्य स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर खरी अर्थानं पाहिलं तर आज मात्र आपण 76वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. त्या प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना मी मनस्वी शुभेच्छा देतो. या शुभेच्छा आपल्या प्रजासत्ताक दिन. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर सुद्धा आपण पारतंत्र्यामध्ये गेलो ना, ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांना विसरलो. विसरलेला समाज, झोपलेला समाज जागा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा आपल्याला अनेक बलिदान द्यावं लागले. त्या बलिदानानंतर 15 ऑगस्टला खऱ्या अर्थानं आपण स्वतंत्र जरूर झाले,
पण त्यानंतर मात्र हे स्वतंत्र भारत अखंड नीट राहावं, एकी राहावी यासाठी मात्र सगळ्यांनी प्रयत्न केले. ते प्रयत्न आणि त्या अखंड भारताला कायम एका शिस्तीमध्ये राहावं, आपला भारत देश फुलावा फुलावा यासाठी मात्र घटना लिहिण्यात आली आणि तो संविधान आपल्या देशानं अंगीकारलं. 26 नोव्हेंबर 1949ला हा पास झाला. त्यानंतर मात्र 26 जानेवारी 1950ला तो अंमलात आला. संविधान म्हणजे नेमकं तरी काय? तर संविधान म्हणजे डिसिप्लिन, संविधान म्हणजे तुम्ही कसं वागायचं, कसं जगायचं, प्रत्येकाला बांधून दिलेले, घालून दिलेले नियमावली, त्या नियमावलीवरच आज संपूर्ण भारत जगतोय. तर त्या संविधानाचा आदर आपण सगळ्यांना करता आला पाहिजे. संविधानानेही तेच सांगितलं की माणूस म्हणून जगा आणि एकत्र राहा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तो संघर्ष या मैदानावर पाहतोय. 43 धावांचा तुटपुंज आव्हान 5 षटकांमध्ये उभा राहिलाय. काव्य 11 तिरंगा दुंद्रे वर्सेस आर्यन 11 बुर्दुल या दोन संघादरम्यानची लढत आहे. आतापर्यंत झालेल्या सगळ्या सामन्यामध्ये जवळपास 80 धावा उभ्या राहिल्या. कोण संघाने वावजी संघामध्ये तर मात्र त्या 80 धावांचा पाठलाग होईल की काय असं एक क्षणाला वाटलंही, नव्हे तर शेवटच्या क्षणापर्यंत वाटलं. परंतु त्यानंतर मात्र अचानक गोलंदाजीची लय सापडली आर्यन 11 बुर्दुल संघाच्या गोलंदाजांना आणि त्याने 42वर सीमित केलं काव्य 11 तिरंगा दुंद्रे संघाला. 43चा पाठलाग करायचा आहे आणि तो पाठलाग करताना मात्र सलामीर अजय बॉम्बेनं चांगली सुरुवात केली. पहिल्या चेंडूवर षटकार दाखवला, पण त्यानंतर मात्र त्याला लगेचच गोलंदाज प्रसन्न पाटीलनं परतवला. सुधीर पाटील आणि भूषण पाटील अशी दोन खेळाडू मात्र क्रीजवर उभे आहेत. सुधीर पाटीलनं हा चेंडू टोलवला, धाव मात्र मिळेल 1. सुरुवात षटकारानं जरूर केली आहे, परंतु प्रसन्न पाटील ही तोप फक्त दुंद्र्यापुरती नाही राहिली. तर मित्रांनो, अगदी कमी वयामध्ये आणि कमी वेळेतही आपली गुणवत्ता सिद्ध करत हा मुलगा रायगडकरांच्या गळ्यातील ताईत बनला. रायगडच्या टीममध्ये गोलंदाज म्हणून राहिला आणि अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये एका छोट्याशा गावावरून येत दुंद्र्या गावचं नाव आपल्या रूपानं मोठं केलं. आणि मग मात्र एकदा की नाव झालं, एकदा ब्रँड बनला की सगळं आलबेल होतं. ते आलबेलवत दुंद्रे गाव ही तेवढाच नावारूपाला आला. आणि मग तिकडे गोलंदाजी करत करत इकडे मात्र फलंदाजीही सज्ज झाली आणि परफेक्ट ऑलराऊंडर प्रसन्न पाटील बनला आणि दुंद्रे टीम तेवढी ताकदीची राहिली. एका बाजूला आर्यन बुर्दुल संघ, या संघाला कमी लेखून तर चालणारच नाही आहे. सगळी दिग्गज मंडळी त्यांना सपोर्ट करणारी आहे. सरपंच त्यांच्या सोबत आहेत, त्याच्यामुळे सगळी मंडळी सोबत असली, गाव एक असला की विकास तर आपोआपच होणार. मग तो खेळाचा असू दे अथवा कामांचा. धापलकर धावा लागल्या त्या म्हणजेच 8 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 8 धावा धापलकरती लागले. 43 धावांचा टार्गेट आहे. आता मात्र गोलंदाजीच्या मार्गाने गोलंदाज असेल अमर पाटील, आणखीन एक दर्जेदार गोलंदाज. आठ धावा पहिल्या षटकामध्ये आलेत. अजय बॉम्बेनं मात्र घाई केली. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर त्याला सामना लवकर संपवायचा होता. परंतु मी नेहमी सांगतो की ठोकर तुम्हाला डोंगरापासून कधीच लागत नाही, ठोकर लागते छोट्या छोट्या अडथळ्यांपासून. 2 हात जमिनीला समांतर. हिरामंजी भोसले सरांचा हा इशारा. इट्स अ वाईट बॉल कॉल. अवांतरची 1 रन मात्र मिळते. कमी धावा ज्या वेळेला तुम्हाला रोकायचे असतात ना, त्यावेळेला तुम्हाला अशा एक्स्ट्राचे रन देऊन चालणार नाही. अगोदरच पैसा कमी आणि अशी उदलन जर वाया गेली ना तर भले भले दिग्गज, भले भले श्रीमंतही देशोधडीला लागलेत. अखेरकार एक वाईट नंतर मात्र पुनरागमन केलं आहे. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि यासाठी मात्र आम्हाला रोकायचं आहे. द्वंद्व सुरू आहे.
फलंदाज होईल क्लीन बोल्ड. त्या राजधानीवरती आणि मित्रांनो, ज्याप्रमाणे जन्माला आल्यानंतर एकदा तरी पंढरपूरला जाऊन यावं असं म्हटलं जातं ना, तसंच जन्माला आल्यावर एकदा तरी रायगडची भ्रमंती करावी. माझ्या बापजाद्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या सगळ्या पिढीनं ते वैभव उभं केलं ना, ते किल्ल्यांचं वैभव एकदा डोळ्यात जवळून पहा. आपण आजकाल फेऱ्या मारतो बँकॉकला, त्याच्यामुळे बँकॉकपेक्षाही रायगड ऑलवेज बेटर आहे. रायगडावर जा, भ्रमंती करा, आपल्या बापजाद्याने उभे केलेलं वैभव एकदा उघड्या डोळ्यांनी पाहून या. राईट आर्म राऊंड द विकेट, मिड विकेट ज्यानं ट्रॅव्हल होईल, क्षेत्रक्षेत्र तिकडे तैनात आहे. या धावा रोखण्याचा अतोनात प्रयत्न करेल काबा 11 तिरंगा दुंद्रे संघ आहेत, तील मात्र शंका नाही. कारण सगळ्यात स्ट्रॉंग झोन राहिला आहे दुंद्रे संघाचा प्रसन्न पाटलां टीम. त्याच्यामुळे या धावा इतक्या सहज वसूल करू देणार नाही. कारण आर्यन 11 बुर्दुल संघाच्या अजय बॉम्बेनं सुरुवात चांगली केली, परंतु शेवट नाही करू शकला. मित्रांनो, सुरुवात कोणत्याही कामाची धडाक्यात झाली ना की तुम्हाला मध्यानं जरा नीट हाताळावा लागतो. आजकालच्या मुलांना बिझनेस चालू केला की लगेच करोडपती व्हायचं असतं. हा मात्र मनगट्टी फटका, अखेरकार प्रयत्न चांगला राहिला जरूर शतरक्षकाचा, परंतु चेंडू मात्र गेलाय सीमारेषेच्या बाहेर. निर्णय येईल. फॅन्टॅस्टिक फोर. पाटील साहेबांचा विजय असो. हे नाव, हे ब्रँड मित्रांनो, फक्त आणि फक्त गोरगरिबांसाठी लढणारं हा आपला देव. आजकाल ना 4 वेळा आमदार, 2 वेळा खासदार, विरोधी पक्षनेते अशा असंख्य पदं ज्यांच्या शिरप्याच्या मध्ये अभिमानानं रोवली, त्यांनी कधी आपल्या पदांचा वापर नाही केला. परंतु एकदा ग्रामपंचायत सदस्य झाला ना तरी त्याची कॉलर टाट होते. हा जमीन आसमानाचा फरक त्या पिढीने ह्या पिढीमधला राहिला. फटकेबाजी सुरू आहे. धावा जोडायच्यात फक्त 43 या मैदानावरती फक्तच म्हणता येतील. आणि इथे मात्र धावांचा प्रवाह चांगला सुरू केला आहे. आणि भूषण पाटीलनं मात्र ठोकला चौकार. धापडकर धावा लागल्या 2 बाद 18. हा गाणी उत्तम होता. यातला कदाचित मर्मही चांगला असेल. शेतकरी नवरा हवा, परंतु कर्म काय सांगतायत? कर्म सांगतायत चेंडू हवेत राहिला. 2 चांगले चौकार दाखवल्यानंतर भूषण पाटील स्वतःला रोखू शकला नाही आणि तोही आपली बहुमूल्य विकेट मात्र बहाल करत परततोय. क्रमांक 3 फलंदाज बाद. श्रीराम. ट्रेंडिंग निवेदक महागुरु MD गडगे सर. असं कोणता गाणं नाही की त्यानंतर त्यांचा आवाज नाही. आणि सँडी डीजे, मग रोशन असेल, 80च्या सगळ्या मंडळींना एवढं रेकॉर्ड करून ठेवलं आहे की आता कदाचित येणाऱ्या काळामध्ये गाणी बंद होतील आणि फक्त महागुरु गडगे सरच वाचतील. एवढी लोकप्रियता या माणसानं मात्र मिळवली आहे. त्या आदर्श माणसालाही आपण स्वागत करूया. धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजेच 3 बाद 18 धावा. 2 षटकांचा खेळ संपला. 18 बॉल
जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. 18 बॉल 25 धावा स्ट्राईकवर फलंदाज असेल तो म्हणजेच महेश पाटील. 18 बॉल 25. प्रसन्ना पाटील. द ब्रँड ऑफ दुंद्रे. दुंद्रे एक्सप्रेस या नावानं ओळखली जाते आणि अनेक मोठ्या टुर्नामेंटचा अनुभव आहे. हे षटक किती धावांचं येईल, बुर्दुल संघ या षटकामध्ये काय रणनीती आखेल, कर्म देतं आणि दैवन येतं. इथे एक एक धाव वाचवायची आहे. ते धावा बहाल केल्या जातात तब्बल 2. एक एक धाव वाचवायची आहे. एक एक डॉट बॉल टाकून आर्यन 11 बुर्दुल संघावर प्रेशर क्रिएट करायचं आहे जरूर, परंतु साथ लाभत नाही आहे शतरक्षकाची. जिथे धावा आल्या तब्बल 2 आणि या 2 धावेनं दाभोळकर धावा लागल्या 20. 3 बाद 20. अजूनही 23 धावांची गरज 16 बॉल्समध्ये. क्या बात. द क्लास, द ब्युटी ऑफ प्रसन्न. परफेक्ट यॉर्कर. तेवढ्या सक्षम त्यानं खेळून काढलाय. उघडा डोळे आणि डोळे उघडे ठेवत मात्र या चेंडूकडे पाहिलं आणि तेवढ्या सक्षम त्यानं खेळून काढला परफेक्ट यॉर्करला. उत्तम गोलंदाजी राहिली आहे. मी तर म्हणेन की आर्यन 11 बुर्दुल संघाला हे षटक आहे ना थोडं सावध खेळावं लागेल, का नंतर 2 षटकं उडतील आणि धावाही तसं आव्हान फार नाही आहे. डॉट बॉल टाकले जात आहेत. प्रेशर वाढवला जातोय. इथे प्रेशर मात्र खऱ्या अर्थानं कुकरसारख्या शिट्टी देईल की काय, कारण इथे आव्हान मोठं नाही आहे, परंतु प्रसन्न काय तेज तर्रास गोलंदाजी करतोय. 14 बॉल जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. एकमेव टुर्नामेंटमध्ये असा संघ होता दुंद्रे ज्यांना हाय गटामध्ये खेळला होता. बंगारपाड्याच्या एका रजनीमध्ये मागच्या 2 वर्षापूर्वी आम्ही जवळून पाहिलं की ए गटामध्ये खेळत वडवले बी, दारावे यासारख्या जिगरबाज संघांना त्या गटामध्ये खेळून पराभूत केलं होतं. तो एकमेव प्रसन्न पाटीलचा हा संघ आम्ही जवळून पाहिलाय. त्याच्यामुळे हार मानायचे नाही हे त्यांनी कायम ठेवलाय. पण एका बाजूला आर्यन 11 बुर्दुल संघाला धावा तशा फार नाही आहेत. त्याच्यामुळे हे षटक जरी नीट खेळलात ना, षटक तर संपतोय, विकेट्स वाचवली गेली आणि आता इथून मात्र खऱ्या अर्थानं आर्यन 11 बुर्दुल संघ काय करतोय याच्याकडे लक्ष राहील. धावा गणित राहिलं. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. अंतर सोपं की कठीण या धावपट्टीनं धावा पाहिलेत. धावांचा पाठलाग आर्यन 11 बुर्दुल संघ करेल की आणखीन एका जिगरबाज युवा गोलंदाज येत या सामन्याला रोखून धरेल. बोला गणपती बाप्पा. आजकाल बरं झालं आहे समालोचकांना की आम्हाला काही बोलावं लागत नाही, सगळं तिकडनंच आदेश येतात आणि त्याच्यामुळे रिमोट सगळा महागुरू गडगे सरांकडे. परंतु मित्रांनो, महागुरू गडगे सर यांच्याविषयी सांगेन. सगळ्यांना वाटतं 12 बॉल 22 3 वेळा अनाऊन्समेंट झाली, कारण असं कटाक्ष टाकलं की मग कॉमेंटेटरला जबाबदार धरलं जातं, म्हणून मी बोललो 3 वेळा. 12-22 तर बुर्दुल गावचे आदरणीय बलराम दादा आणि लालचंद, जे नाव सांगितलं कानात ते तोंडातून. लालचंद दादा, प्रत्येक षटकासाठी 500. चौकार पण मारा, षटकार पण मारा, पण बाबा सामना जिंका. नाही तर एक षटकार मारून स्टेटस ठेवून काही अर्थ नाही. मॅच जिंकला पाहिजे, मॅच जिंका. आजकाल स्टेटसची फॅशन आली आहे. एक षटकार मारायचा झोपून आणि रात्रभर तो स्टेटसला बनवायचा, 24 तास ठेवायचा आणि हारून 9 वाजता झोपतात लोक. षटकार मारलेला असतो संध्याकाळी 7 वाजता, 9 वाजता झोपला, रात्रभर लोक स्टेटस बघतायत, हे झोपले घरी. जिंका, रील्स बनवा.
ती टुर्नामेंट जिंका आणि मोठा जल्लोष करा. एक रन्स मात्र मिळेल. समीकरण हळूहळू बदलत चाललं आहे. मित्रांनो बघा ही धावपट्टी कशी आहे. ही धावपट्टी आणि आजकालचं प्रेम बंटी नेमकं याच्यामध्ये काय फरक राहिला आहे? काहीच नाही, सारखंच झालं आहे. जिकडे गुणवत्ता तिकडे प्रेम. थोडा पैसा वाढला की गाडी बदलली. त्याच्यामुळे या धावपट्टीनं 80 धावा पाहिल्या. 30 धावपट्टी 43 धावांसाठी झगडा व्हायला लावते. फक्त गुणवत्ता. उंच फेकलं होतं असं वाटलं सीमारेषे तिकडे जाईल की काय, परंतु अखेरकार जज केला. इथे मात्र रन्स मिळते ती 1 आणि 1 रन्सनं गणित पुढे जाईल. 10 बॉल्स 20 रनची गरज. स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय महेश पाटील. क्षमता आहे गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज सार्थक पाटील. सार्थक पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट महेशसाठी. अकुटापेल चेंडू हवेत राहिलाय. पाठलाग होतोय चेंडूचा. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा हा प्रयत्न. फेकी होतीये. 2 रन कंप्लीट. 2 रन कंप्लीट. उत्तम रन बिटवीन द विकेट. चेंडू बराच वेळ हवेत राहिला मिड ऑफच्या दिशेनं. शतरक्षक धावला जरूर परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. 2 रन्स कंप्लीट झाल्या आणि या 2 रन्सला धावपळकर धावा लागल्या. तब्बल 25 धावा जिंकण्यासाठी 9 बॉल आणि 18 धावा. प्रत्येक चेंडूवर 2 धावा. प्रत्येक चेंडूवर. अनिकेत फडके वलभच्या रजनीमध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सायकल मिळाली. तोही खुश आहे. त्याचे विशेष कौतुक करूया. 7 फडकेनं काय षटकार लगावा सामन्याला कालटने दिली. चांगली फलंदाजी राहिली आहे प्रदीप जेडीची. हा चेंडू आखूड टप्प्याचा 500 रुपये कमावणारा षटकार होता आणि 500 रुपयाबरोबर 7 धावाही बहाल केल्या जातील. या सामन्याला कलाटने देणारा मोठा फटका आलाय. अखेरकार षटकार ठोकला. दर्जेदार फटकेबाजी दाखवली अभि पाटीलनं आणि जे अंतर होतं सरळ कमी केलं 6 धावांनी. महेश पाटीलनं मात्र हा षटकार ठोकला आणि अशा प्रकारे धापलकर धावा लागल्या. त्या तब्बल 31 जिंकण्यासाठी आता मात्र 12 धावांची गरज उरली आहे. बॉल्स असतील 8. याच धावांची गरज होती. नीरव शांतता. कोण आणि वावंजे संघ सामना धावांनी पेटला होता पण इथे मात्र कमी धावांचा हा सामना सगळ्यांना प्रश्न विचारतोय. आणखीन एक तडाखा होता. इथे मात्र झेल सुटतोय. मला तर वाटलं की स्टेजवरनं धावा 3-4 होतील. इतका जोरदार क्या बात. सपोर्टर्स नेहमी सपोर्ट करतात पण इथे मात्र हा झेल सुटलेला झेलला धावा आल्या 2. या 2 धाव्यानं आता मात्र 7 बॉल आणि 10 धावा. या चेंडूवर धावा किती येतील. या बॉल्सवर महेश पाटील किती धावा जमवेल किंवा सार्थक पाटील किती धावा देईल यावर अवलंबून राहील अंतिम षटकामध्ये धावा किती उरतील. काव्या 11 तिरंगा दुंद्रे वर्सेस आर्यन 11 बुर्दुल या 2 संघादरम्यानची पहिल्या फेरीची लढत. टॅपिंग क्रिकेट चांगला फटका आपण पाहतोय. पॉईंटच्या दिशेने चेंडू गेला. गल्लीमध्ये धावा सुटला. सिंगल रन्स आली. सामना अजूनही बॅलन्स राहिलाय. षटक क्रमांक 4 दी एंड होतोय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 5 येईल. 6 चेंडू जिंकण्यासाठी गरज राहील 3-9 धावांची. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. यानंतरचा सामना संग्राम 11 नितलस आणि स्वर्गीय उमेशदादा रोशन साई स्पोर्ट चिंद्रन दोन्ही संघांनी उपस्थित राहायचे स्टेजच्या समोर. जसा हा सामना संपेल ना खेळाडू बाहेर येण्याची वाट नका पाहू मित्रांनो. ऑलरेडी 12 वाजलेत. 3रा सामना सुरू आहे. त्याच्यामुळे एकच टीम काढायचे हेही लक्षात घ्या. म्हणजे आज आपल्या रात्रभर खेळायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही जितका सहकार्य कराल तेवढा सामने लवकर संपतील. चला टीम मीटिंग संपवा. फार वेळ नका. एकच टीम दररोज काढण्यात येईल. त्याच्यामुळे याची नोंद घ्या. 6 बॉल 9 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. एक भव्य दिव्य स्पर्धेचे आपण साक्षीदार बनतोय. स्पर्धा तर प्रत्येक जण ठेवतो आपापल्या परीनं आपापल्या रंगामध्ये आपापल्या ढंगामध्ये ठेवतोय.
परंतु अशी ही एक स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये जो काही फायदा होईल त्यातून समाजसेवा आणि समाजसेवा हा एकमेव निर्मळ हेतू घेत ग्रामस्थ मंडळ ढोंगऱ्याचा पाडा, श्रीराम विठ्ठल रखुमाई मित्र मंडळ ढोंगऱ्याचा पाडा ही सगळी मंडळी मात्र प्रामाणिकपणे फक्त आणि फक्त क्रिकेटचा हा सोहळा संपन्न करतायत. त्या आयोजकांचं विशेष कौतुक करूया. मित्रांनो, आपल्या गावापासून कित्येक दूर जात एक वेगळ्या मैदानावरती श्रृंखला अरेंज करणं कठीण आहे. आपल्याला आपल्या मैदानापासून दुसरीकडे खेळायला जायलाही त्रास होतो, तर आयोजन तर किती कठीण, आणि तेही एवढं भव्य दिव्य. मित्रांनो, प्रेक्षकांनी एक गोष्ट नमूद करू इच्छितो, ही अशी एक स्पर्धा आहे की जिथे तुम्हाला कोणाचाही बॅनरवर फोटो दिसणार नाही. ही एकमेव स्पर्धा अख्ख्या रायगडमधली की जिथे एकही बॅनर कोणत्याही माणसाचा नसेल. निर्मळ हेतू आहे, त्या निर्मळतेनं या स्पर्धेला मात्र खऱ्या अर्थानं 4 चांद लागत आहेत. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. चला, सामना सुरू करा. 6 बॉल 9 धावांची गरज. स्ट्रायकर फलंदाज असेल महेश पाटील, गोलंदाजीच्या मार्कवर वैभव पाटील. फुलटॉस बॉल लॉंग ऑफला ट्रॅव्हल होईल. 1 रन मात्र मिळेल. धावांचं वैभव नाही आहे, धावा रोखायचे आहेत. वैभवशाली गोलंदाजी करायची आहे वैभव पाटीलला, पण एका बाजूला महेश आणि अभिला या धावा जमवायच्या आहेत. पहिल्या चेंडूवर धाव आली 1, त्याच्यामध्ये 5 बॉल आणि 8 धावा. 5 बॉल्स आणि 8 धावा. काय सुरेख सामना रंगलाय मित्रांनो. पहा, एकाच दिवशी पहिल्या सामन्यामध्ये 80 धावा बनतायत. 30 धावपट्टी मात्र 43 साठी झगडायला लावते. आजकालचं आयुष्य आणि क्रिकेट याच्यामध्ये काहीच फरक नाही आहे. पुन्हा एकदा वैभव पाटील अभिसाठी. राईट आर्म राऊंड द विकेट. इन द फलंदाज आउट. चेंडू राहिला हवेत. मोठा फटका खेचायचा होता. वैभव पाटीलनं अभिची कमावली विकेट आणि प्रेशर क्रिएट केला. विकेटपेक्षाही सगळ्यात जमेची झालाय डॉट. समीकरण राहील 4 चेंडू 8 धावा. कपाली केसरी गंध आम्हाला शिवरायांचा छंद. बोला जगदंब जगदंब जगदंब. सामना या स्पर्धेमधला आजचा सगळ्यात उत्तुंग षटकार. आतापर्यंत असंख्य षटकार पाहिले जरूर. अभि परतला. स्ट्राईकवर आला प्रतीक कोपरकर आणि या प्रतीकनं मात्र वैभवला मिडविकेटच्या सीमारेषेच्या बाहेर असा भिरकावलाय की फक्त 1 टक न्याहाळत राहिलाय. आला षटकार. तर नक्कीच खऱ्या अर्थानं पाहतोय आपण. यानंतरचा सामना संग्राम नितलस आणि संग्राम एंटरप्राइजेसचे सर्व आदरणीय सचिनजी आनंद पाटील साहेब टोंडरे यांच्याकडून 25,000 रुपये या स्पर्धेला मिळतात. क्रमांक 5वे बक्षीस. आणि 2 षटकार जे लगावलेत दादा पैसे फिक्स आहेत ना आपले. तीन बॉल 2 धावा. 3 बॉल 2 धावा. काय घडलाय सामना संपला नाही मित्रांनो. एक असाच सामना जवळून पाहिलाय. एका षटकामध्ये 21 धावांची गरज असताना पहिल्या 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले आणि 3 चेंडूमध्ये 3 धावांची गरज असताना सामना फलंदाजी करणारा संघ गमावलाय. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये छोट्या धावा त्रास देत आहेत. इथे हा डॉट बॉल खेळलाय. सिंगल रन घेत सामन्याला जवळ न्यायचं होतं, पण पुन्हा एकदा प्रत्येकाला ठोकायचा होता षटकार आणि कमवायचे होते 500. 2 बॉल 2 धावा. कंपल्सरी चेसिंग. या चेंडूवर काय घडेल टाळ्या होऊ द्या.
काय घडलंय नेमकं काय घडलं इथे मात्र फलंदाज प्रीतम प्रतीक बाद तर होईलच आणि महेश पाटील नॉन स्ट्राईकला उभाही राहील. मी नेमकं दादा मगासपासून तेच सांगत होतं. जसा बसलो तेव्हा सांगितलं होतं की ठोकर तुम्हाला मोठ्या डोंगरापासून कधी लागतच नाही. ठोकर लागते छोट्या छोट्या अडथळ्यांपासून. आपल्याला छोटी आव्हानं असं वाटतं सहज पार करू, पण ती छोटी आव्हानं कधी मोठी बनतात याचा पत्ताच लागत नाही. एक छोटी चूक तुम्हाला मोठी बनवते. ड्रीम 11 वर सुरू केलेला 5 रुपयाचा खेळ तुम्ही 5 लाखामध्ये कधी हारता कळलंच नाही. रमी सर्कलवर 1 रुपयानं चालू केलेला डाव आपली मुलं करोडो गमावलेत. त्याच्यामुळे हा छोटा डाव बनतोय मोठा. 1 बॉल कंपल्सरी 2. मैदानामध्ये कुणीही जायचं नाही याची नोंद घ्या. प्रेक्षक कुणाचेही असू दे, कुणीही मैदानामध्ये जायचं नाही. सगळ्यात मोठी बाब. दुसरी गोष्ट वारंवार करतोय अनाउन्समेंट, जल्लोष आपल्या मर्जीतलाच करायचा. क्रिकेटमध्ये सक्ती येणं आजकाल गरज आहे. पूर्वी एका वडिलांना 2-4 मुलं असायची तरीही मरेपर्यंत मारायचे. धाक होता. हम एक हम दो हमारा एक आला. बापाला मारतोय. परिणाम बदलले, संस्कार बदलले. 1 बॉल क्रिकेटचं थरार नाट्य. धावा राहतील कंपल्सरी 2 धावा स्ट्राईकवर. जगदीश पाटील धक धक. टेन्शन टेन्शन टेन्शन. मोमेंटम बनलाय. कोणाच्या बाजूने राहील. जोरदार टाळ्या होऊ द्या प्रेक्षकांना, फक्त जोरदार टाळ्या. 1 बॉल 43 धावांचा पाठलाग. 2 धावांची गरज. आखिरकार बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेनं चेंडू गेला. सिंगल झाली. डबल कदाचित पोहोचू शकेल की नाही वाटत असताना मात्र धावा आल्या तब्बल 2 आणि शेवटच्या चेंडूवर 2 धावा पूर्ण करत आर्यन 11 बुर्दुल संघानं हा रोमांचकारी सामना जिंकला. त्याबद्दल आर्यन 11 बुर्दुल संघाचं विशेष कौतुक असेलच. परंतु मी नेहमी सांगतो, इतिहास फक्त विजेत्यांची नोंद कधीच करत नाही, तर इतिहास पराभवाची नोंद करतो. फक्त लढण्यात तेवढा दम असायला लागतो. तो दम दाखवला आणि इथे मात्र आपण पाहतोय की बुर्दुल संघ जिंकला. बुर्दुल संघाचे विशेष अभिनंदन.